पेण शहर पोलीस ठाण्यात रेझिंग डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम। महाराष्ट्र राज्यात पोलीस स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर 2 ते 7 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जात असून या निमित्ताने राज्यभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे कार्य, जबाबदाऱ्या, वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत प्राथमिक माहिती देणे हा आहे। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या सूचनेनुसार बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी पेण पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी पानेड येथील आशा किरण इंग्रजी माध्यम शाळेचे 40 विद्यार्थी व शिक्षक तसेच प्रायव्हेट हायस्कूलमधील RSP व स्काउट गाईडचे 30 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज, सायबर गुन्हे, पोलीस शस्त्रांची माहिती, बालकांवरील होणारे अत्याचार, आपत्कालीन क्रमांक 112 व सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच RSP व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन प्रत्यक्ष वाहतूक नियोजन करून दाखवण्यात आले। वाहतूक नियंत्रण कसे करावे, सिग्नल व इशारे कसे समजावेत, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारे गुन्हे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलीस हवालदार निलेश ठाकूर व वाहतूक कर्मचारी बिपिन थडे यांनी दिली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा व सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस स्थापना दिवस अनुषंगाने 2 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान रेझिंग डे पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे या उपक्रमामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनची प्राथमिक माहिती असेल, वाहतूक नियंत्रणाच्या बाबतीतील माहिती असेल, पोलीस हत्यारांची माहिती असेल आणि विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाबद्दल आणि पोलीस दलाच्या कामकाजाबद्दल जनजागृती करून एक प्राथमिक माहिती देण्याचा हा उद्देश असतो। आणि आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।